ते तुम्ही जे प्रबोधन देऊन समस्या मांडता, तर त्याच्यातून तुम्हाला काही साध्य झालं का? हां, साध्य झालं. मी तुम्हाला आधीही सांगितलं की सर्वजण प्रश्नांवर बोलतात, त्यावर उपाय काही सांगत नाही. पण वेगवेगळं अभ्यासाचं साहित्य जरी असलं तरी राष्ट्रसंतांची जी काही ग्रामगीत आहे ती शेतकऱ्याला एक परिपूर्ण आहे आणि महाराजही म्हणतात की संजीवनी बुटी आहे. ती एक मार्गदर्शक म्हणून ठरते. आणि मी सांगतो की शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या परिस्थिती आहे. हल्ली मला आठवते की प्रत्येक एखाद्याचा वडील जर एखादे वकील असेल, पोलीस असतील, एखादे न्यायाधीश असतील किंवा इतर कोण्या सेक्टरमध्ये ते काम करत असतील, ते आपल्या पोरांना सांगते की तू 2 पैसे कुठेतरी नोकरी कर, पण शेतकरी बनू नको. कारण त्यांना माहित आहे चांदा ते बांधा जरी फिरला तरी तो फाशी घेऊन मारणार आहे. आणि मग हा विचार सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि मग यावर राष्ट्रसंतांचं साहित्य काय म्हणते, तर महाराज म्हणतात की तुम्ही जर तुमच्या शेतात एखादा ऊस काढत आहे तो तुम्ही विकत आहे, तर तुम्ही मोठे होणार नाही, व्यापारी मोठा होईल. आणि मग महाराज म्हणतात की तुम्ही जर तुमच्या शेतात ऊस काढत आहे तर त्याचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही करा आणि ते तुम्ही टाका. आणि असं करता करता तो एक छोटासा एक जो काही डेमो असतील, एक प्रोजेक्ट असतील, तो आम्ही आदरणीय छायाताई असतील, निस्ताने गुरुजी असतील, रविदादा असतील, या गुरुकुलमध्ये आम्ही त्याचं एक छोटं मॉडेल तयार केलं. आणि अध्यात्म गुरुकुलाच्या अंतर्गत जे काही ग्रामगीता मिशन आहे त्या अंतर्गत आम्ही जेव्हा कधी समाजासमोर फिरतो त्यावेळेस फक्त प्रबोधन नाही, ते एक प्रॅक्टिकली आपण कसं देऊ शकतो या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो. आणि महाराज म्हणतात की कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने जाणे आणि तेने ग्रामजीवन सुखी करावे. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट करून जर विकत असाल, शेतकऱ्यांना जर तुम्ही काहीतरी प्रोत्साहन देत असाल, तर तेव्हा शेतकरी सुखी होईल. अन्यथा तो कधीही सुखी होणार नाही. तो त्याच्या चेहऱ्यावर नेहमी नैराश्य पाहायला मिळेल.